घरातल्याच साहित्यापासून तयार केलेली आणि अगदी कमीत कमी वेळात तयार होणारे हे स्वीट हार्ट्स. तुम्हाला पण तुमच्या प्रियजनांसाठी असे हे स्वीट हार्ट्स करायचे आहेत, मग हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ही इतकी सोपी रेसिपी तुम्ही नेहमीच बनवणार. चला तर मग बघूया या स्वीट हार्टसाठी काय काय साहित्य लागतंय ते. इथे मी 1 वाटी भरून मैदा घेतलेला आहे, छोटा पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, 2 चिमूट मीठ, कोरडा असतानाच हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, 2 चमचे पातळ करून घेतलेलं साजूक तूप मी यामध्ये घातलेलं आहे. आता हे तूप या पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. तुपाचं हे मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा घट्ट गोळा मळून घेऊयात. पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. आता आपलं हे पीठ छान मळून झालं आहे आणि छान गोळा तयार झाला आहे. आता मी हे अर्धा तास झाकून ठेवून देणार आहे. अर्ध्या तासानंतर आपलं हे पीठ छान भिजलेलं आहे. आता मी हे परत थोडंसं मळून घेतलं आहे आणि त्याची अशी वळकटी करून त्याचे असे पीस करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मी 2 गोळे घेतलेले आहेत. आता याची लाटून मी लांबट आकाराची पुरी तयार करून घेतलेली आहे. पुऱ्या लाटताना मी थोडासा इथं मैदा लावून लाटणार आहे. दुसऱ्या गोळ्याची पण मी याच पद्धतीने लांबट आकाराची पुरी लाटून घेतलेली आहे. आता असा आयताकृती आकार मी इथं कट करून घेतलेला आहे. आता हा आपला आयताकृती आकार मी इथं दुसऱ्या पुरीवर ठेवून ती पण कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे 2 आयताकृती आकार मिळालेले आहेत. उभे कट देऊन आपल्याला इथं त्याच्या स्ट्रिप कट करून घ्यायच्यात. दोन्ही पुऱ्यांवर मी अशा पद्धतीनं उभे काप देऊन घेतलेले आहेत. आता दोन्ही कडेच्या बाजू अशा पद्धतीनं एकत्र धरून आपण त्याला पीळ देऊन घ्यायचं आहे, म्हणजे ते एकत्र होतील. आता याचे 2 भाग आपण करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं वरचं टोक मधल्या भागामध्ये घालून अशा पद्धतीनं उलटवून घ्यायचं आहे. दुसरा भाग पण मी अशाच पद्धतीनं तयार केला आहे. मधल्या भागामध्ये घालून अशा पद्धतीनं उलटवून घ्यायचं आहे. उलटवलेला भाग आपण वरच्या दिशेने ठेवायचा आहे आणि आपण अशा पद्धतीनं हार्टचा आकार तयार करून घेऊयात. दोन्ही भाग एकत्र जोडल्यानंतर आपला हा हार्टचा आकार तयार होणार आहे. त्यासाठी चिकटवण्यासाठी थोडंसं पाणी आपण त्याला मध्ये लावून घेऊयात. पाणी लावल्यानंतर हलक्या हातानं दोन्ही भाग एकमेकांना चिकटवून घ्यायचे आणि टोकाचा भाग असा बोटानं दाबून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित चिकटले जातील. आकार देताना दोन्ही बाजू सिमेट्रिकल दिसतील याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही बाजू एकत्र चिकटण्यासाठी मध्यभागी थोडंसं पाणी लागलं पाहिजे एवढी काळजी आपण घ्यायची आहे. आणि हातानं व्यवस्थित असा हार्ट शेप आपण तयार करून घ्यायचा आहे. मस्तच आपला हा हार्टचा शेप आता किती छान झाला आहे बघा. अशा पद्धतीनं मी आता काही हार्ट शेप तयार करून घेतलेले आहेत. यात तुम्ही लहान मोठ्या आकाराचे शेप तयार करू शकता. स्वीट हार्टसाठी आपल्याला साखरेचा पाक लागणार आहे. त्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे. आता आपण साखरेचा पाक तयार करायला ठेवूयात. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे. छोटा पाव चमचा भरेल इतका लिंबाचा रस आपल्याला त्यात घालायचा आहे. आता पाकामध्ये मी 1 वेलदोडा फोडून घातलेला आहे.
पाक तयार करताना आपण अधनमधनं तळातून ढवळून घ्यायचं आहे. आता पाक तयार झालाय का बघूयात. 2 बोटांमध्ये घेऊन बघायचं आहे. पाकाची अशी चिकट तार तयार होतीये. आपला पाक आता तयार झालेला आहे. आता तळण्यासाठी मी इथं तेल ठेवलेलं आहे आणि त्यात आपण हे स्वीट हार्ट्स तळून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि आपण त्यामध्ये हे तळून घेऊयात. झाऱ्यानं व्यवस्थित तेल उडवून आपण ते व्यवस्थित तळून घेऊयात आणि एक बाजू तळल्यानंतर उलटवून दुसरी बाजूही अशाच पद्धतीनं तळून घेतलेली आहे. गुलाबी रंगावर तळल्यानंतर आता हे स्वीट हार्ट्स मी कढईतून काढून घेतलेले आहेत आणि दुसरा घाणा टाकलेला आहे. तळल्यानंतर गरम असतानाच आपल्याला हे गरम पाकामध्ये घालायचे आणि पाकामध्ये घातल्यानंतर उलटपलट करून आपण ते लगेच काढून घ्यायचे. केक डेकोरेशनचे कलरफुल स्प्रिंकल्स मी इथं घेतलेले आहेत. आपले स्वीट हार्ट्स पाकातून काढल्या लगेचच त्यावर हे स्प्रिंकल्स घालायचे आहेत, म्हणजे ते त्याला लगेच चिकटून बसतील. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल. आपले हे स्वीट हार्ट्स किती मस्त दिसत आहेत बघा. बघता क्षणी उचलून खावेसे वाटतात ना, आणि खरंच ते इतके मस्त लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.